राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। आचारसंहिता सुरू आहे। राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत। वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये अनेक उमेदवारांमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी रस्सीखेच सुरू आहे। कुर्ला विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये अनेक उमेदवार हे इच्छुक आहेत आणि आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी रस्सीखेच सुरू आहे, मोठी फिल्डिंग चालू आहे। या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी कुर्ला विधानसभा मतदारसंघातील एक शिवसैनिक आहेत, सर्वसामान्य शिवसैनिक आहेत। ते देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांचं नाव आहे किशोर सोनवणे। सर, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये। कुर्ला विधानसभा मतदारसंघामधून तुम्ही कुर्ला या विधानसभेमधून तुम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात। तुमची पहिली प्रतिक्रिया काय सांगाल? जय शिवराय। मी किशोर सोनवणे एक सामान्य शिवसैनिक आहे आणि गेल्या 30-35 वर्षापासून कुर्ला विभागामध्ये मी शिवसेनेचं काम करतो आहे। या अगोदर मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना मी आदरणीय उद्धव साहेबांकडे त्यांचा अंगरक्षक म्हणून काम करत होतो। त्यानंतर बाळासाहेब आदरणीय जे वंदनीय बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट त्यांच्याबरोबर जो काही राहण्याचा मला योग आला, त्याच्यानंतर माझ्या नसानसामध्ये जो काय शिवसेनेचं जे एक रक्त असतं, भगवं रक्त, ते संचारलं। त्यातून मला जी गोडी निर्माण झाली, त्या दरम्यान त्या माध्यमातून जरी पोलीस खात्यामध्ये जरी असलो तर एक सामान्य शिवसैनिक म्हणून मी कार्य करीत आलेलो आहे। आणि त्यानंतर मी माझ्या माध्यमातून जशी समाजसेवा घडत जाईल त्या उद्देशाने मी कार्य करत आलेलो आहे। आणि यावेळेस विधानसभेची जी निवडणूक लागलेली आहे, आपण सगळे जाणता की उद्धव साहेबांबरोबर जो काही घात झाला, जे गद्दार 40 आमदार लोक, त्या लोकांनी गद्दारी करून उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आणि जनतेचं विशेष म्हणजे ज्या जनतेने त्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून दिलं, त्यांच्याशी यांनी गद्दारी केली। गद्दारी केल्यानंतर जो काही घात झाला उद्धव साहेबांचा, त्यावेळेस देखील आणि त्याच्या अगोदरही ज्या वेळेस शिवसेना संघटनेवर घात झालेत, त्यावेळेस माझ्यासारखे शिवसैनिक हे कधीही उद्धव साहेबांच्या पाठीशी आणि ठाकरे घराण्याच्या पाठीशी आम्ही सदैव उभे आहोत आणि उभे राहणार। तर त्या उद्देशाने आता सध्या जी निवडणूक लागली आहे, त्यामध्ये जो काही गद्दार आमदार गेला, त्या आमदाराच्या जाण्यामुळं जी आमची रिक्त जागा झाली, त्या जागेमुळं आता ही विधानसभा क्षेत्र जे आहे ते राखीव क्षेत्र असल्यामुळे या जागेसाठी सर्व जे काही आमचे शिवसैनिक आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने फॉर्म भरलेला आहे। त्याच पद्धतीनं मी देखील एक सामान्य शिवसैनिक आणि जी काय माझ्या मनात तळमळ आहे शिवसेना संघटनेशी आणि त्यांची जी निष्ठा आहे, त्या उद्देशानं उद्धव साहेबांच्या पाठीशी, आदित्य साहेबांच्या पाठीशी कुठेतरी खंबीरपणा यावा जो आहेच, परंतु आमच्यासारखे शिवसैनिक जर अजून त्यात जर योग आला तर कदाचित अजून त्यात भर पडेल। या उद्देशानं माझा अर्ज मी आदरणीय उद्धव साहेबांकडे दिलेला आहे आणि बघू पक्ष नेतृत्व जे ठरवेल त्या उद्देशानं मला मान्य आहे। तुमच्या सगळ्याच स्पर्धांमध्ये एक रस्सीखेच सुरू आहे, गळेकापूची स्पर्धा आहे। कोण पुढे जात आहे किंवा त्याला कसं मागं खेचण्यात येईल अशा प्रकारची स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते। त्याच्यामध्ये तुम्ही कुठे आहात? नाही, मला तो हा प्रकार तर पहिला खूप म्हणजे निंदनीय वाटतो की मला असं वाटतं की जर एखाद्या व्यक्तीनं त्याने इच्छुक झाला तो आणि त्याने जर फॉर्म भरला आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही एक मैत्रीपूर्ण त्याला लढत द्यायला पाहिजे किंवा त्याला विरोध केला पाहिजे मैत्रीपूर्ण। परंतु जे रस्सीखेच चालली आहे की एखाद्याचं कॅरेक्टर वगैरे त्यांना संपवायचं किंवा त्यांच्या नावावर जे काही लांछन लावायचं, ते चुकीचं वाटतं मला। त्यापेक्षा मला तर असं वाटतं शेवटी बघा, निर्णय हा पक्ष नेतृत्व घेत असतं आणि पक्ष नेतृत्वाला देखील माहिती असतं की तळागाळात कोण कार्यकर्ता काम करतो आणि कोण नाही करत। ते फक्त एवढंच की त्यांचं माध्यम असतात ते विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख वगैरे जे पदाधिकारी असतात ते तिथे वरपर्यंत पोचवणं त्यांचं काम असतं।
पण त्या ह्याच्यासाठी आपण रस्सीखेच करताना एक दुसऱ्याच्या अब्रूची लक्तरं टांगायची, हा मला तरी विचार पडत नाही. त्यामुळं मी जरी हे काय यांची जी काही भांडणं चालली असतील किंवा रस्सीखेच चालू असेल, मी संविधान पद्धतीने मी माझा अर्ज दिलेला आहे आणि तो मी साहेबांना देऊन मोकळा झालेलो आहे. विधानसभेच्या निवडणुकींच्या रणगणामध्ये उतरताय, एक नंबरचा शत्रू कोण असेल आणि त्या शत्रूचा, त्या विरोधकाचा सामना कसा करणार? पहिली गोष्ट म्हणजे आदरणीय उद्धव साहेबांनी जे काय करोना काळात जे काय काम केलेलं आहे, त्याला जगामध्ये, महाराष्ट्रात किंवा राज्यात नाही, इतर देशामध्ये पण नाही, पण जगामध्ये सगळ्या लोकांनी त्याची प्रशंसा केलेली आहे. आणि उद्धव साहेबांना त्यांनी एक नंबर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यावेळेस त्यांची पाठराखण केलेली आहे. आणि त्यांचा एक हिशेबानं त्यांचा एक काय म्हणता येईल त्याला, मानसन्मान केलेला आहे. परंतु आता झालं काय, त्यावेळेसपासून जो मुस्लिम समाज आमच्या विरोधात होता शिवसेना संघटनेच्या, तो जो जुळला गेला. म्हणजे त्यावेळेस उद्धव साहेबांनी जे कुटुंब प्रमुख म्हणून जे त्यावेळेस त्यांचं नेतृत्व झालं, ते सगळ्यांना मान्य झालं, त्यांनी सगळ्या लोकांनी ते केलं. आणि जरी आता जो आमच्या विरोधात जो गद्दार उमेदवार जो कोणी आहे, त्याच्याशी लढत असताना मला नाही वाटत एवढी काय करावं लागेल. परंतु कसं आहे की जनसामान्यामध्ये आमचे लोक जी आहेत, शिवसेना आमची उभाटा संघटना जी आहे, जनसामान्यामध्ये तळागाळापर्यंत पोचलेली आहे. आणि माझ्या मते तरी कसं आहे की आर्थिक पद्धतीनेच सगळं गणितं सॉल्व होतात असं नसतं. भले समोरच्यांकडे खूप पैसे असतील, समोरच्या आमदाराकडे पैसे असतील, परंतु त्या पैशाला काही महत्त्व राहणार नाही. शेवटी निष्ठेला, स्वाभिमानाला कुठेतरी जागा असते. आणि अजून तरी देवदेवतांची ताकद किंवा निष्ठेची ताकद अजून काय हरलेली नाही आहे. तर जो कोणी उमेदवार असेल गद्दार मिंदे गटातून, त्या मिंदे गटाला चोख उत्तर देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. मी ते तयारी 100% केलेली आहे. नक्कीच या ठिकाणी एक फोटो आहे, त्याविषयी काय सांगाल? बाळासाहेब ठाकरे तुम्ही आहात, पाठीमागं विद्यमान आत्ताचे मुख्यमंत्री आहात. हा जो फोटो आहे बाळासाहेबांचा, हा बाळासाहेब वारले 2012ला, त्याच्या 2 ते 3 वर्ष अगोदरचा फोटो आहे. आणि विशेष म्हणजे ह्या फोटोच्या वेळेस आदरणीय बाळासाहेबांचा हा वाढदिवसाचा फोटो आहे हा. तर त्यावेळेस बाळासाहेबांना मी भेटण्याचं जेव्हा विनंती केली, आणि नेमकं त्यावेळेस जे आत्ताचे जे मिंदे आहेत मुख्यमंत्री, ते त्यावेळेस त्यांनी काहीतरी असं साहेबांना गिफ्ट वगैरे काहीतरी आणलेलं. परंतु मला एकच सांगायचं आहे की म्हणजे बाळासाहेब कसे होते, थोडक्यात एक उदाहरण देतो फक्त, की त्यावेळेस बाळासाहेबांना जर हा आमदार तिथे आला आहे, त्याच्या हातात मोठं गिफ्ट आहे, तसं पाहिजे असं साहेब दुसरा नेता काय म्हटलं असतं की माझा आमदार आला, त्यांनी गिफ्ट मला आणलं आहे, त्यांनी पहिलं त्या आमदाराला रिसीव केलं असतं. परंतु वंदनीय बाळासाहेबांनी मला हाक मारली. रवी म्हात्रे तिकडे होते, रवी म्हात्रेंना सांगून मला तिथे हाक मारली, मला बोलवलं. पहिलं मी ज्यावेळेस साहेबांना पाया पडलो, ज्यावेळेस माझ्या पद्धतीने, त्यावेळेस मला आशीर्वाद दिला, साहेबांना मी बुके दिला. त्यानंतर साहेबांनी पहिले मला भेटले. साहेब हे खूप माझं मी नशीब समजतो. आणि माझ्या मागे त्यावेळेस माझ्यानंतर हे मिंदे होते. म्हणजे विचार करा त्यांची काय गिनती होती. आता ते म्हणतात की बाळासाहेबांचं नाव सांगतायत की बाळासाहेबांचा आम्हालाच आशीर्वाद वगैरे काय नाही. ह्या फोटोवरून तुम्हाला कळेल की ते मागे उभे आहेत म्हणजे काय पद्धत आहे ती. बाळासाहेबांचा सर्व तुम्हा शिवसैनिकांना आशीर्वाद होता. माझा शेवटचा प्रश्न आहे, संधी तुम्हाला मिळाली नाही तर तुमची पुढची काय भूमिका असणार आहे? तसं आहे, मी म्हटलं मी मासाचा शिवसैनिक आहे. आणि उद्धव साहेब आणि ठाकरे घराण्याशी माझं खूप जवळचं संबंध आलेले आहेत. इवन आदित्य साहेब देखील नर्सरीपासून मी त्यांच्यासोबत होतो. म्हणजे नर्सरीला ज्यावेळेस त्यांना अंगरक्षक नव्हता, त्यावेळेस मी उद्धव साहेबांचा अंगरक्षक जरी असलो तरी पण मी आदित्य साहेबांचं अंगरक्षण त्यावेळेस केलेलं आहे, नर्सरी सिनियर KG पर्यंत. त्यानंतर ज्यावेळेस त्यांना अंगरक्षक आला त्यानंतर मी हे झालेलो आहे. परंतु आत्ता जर समजा यदा कदाचित जर मी तर प्रयत्न करतो आहे, वरिष्ठांनी जर माझा विचार केला, वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जर उद्धव साहेबांनी तिकीट दिलं तर मी 100% त्याचा मी आदर करेल आणि तो 100% त्याला रिझल्ट देईल. इन केस समजा जर यदा कदाचित जर मला तिकीट नाही मिळालं तरी मी कुठलाही विद्रोह किंवा कुठलीही गद्दारी वगैरे करणार नाही. कारण गद्दारी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गद्दारी शिकवलेली नाही.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने राहायचे ते त्यांचं आणि प्रबोधन ठाकरेंचं जे काही एक मैत्रित्व होतं ते पहिल्यापासून आमच्या समाजाचं आणि त्यांचं खूप ठाकरे घराण्याचं खूप सोबतच राहणार. 100% मी कुठल्याही गद्दारी किंवा कुठल्याही विद्रोह करणार नाही. मी शिवसेना जो देईल उद्धवसाहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवारासोबत मी 100% असणार. नक्कीच हे होते कुर्ला विधानसभेतील एक सर्वसामान्य शिवसैनिक. त्यांनी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आपली इच्छा व्यक्त केली आहे की मला देखील मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे म्हणून मला कुर्ला विधानसभेमध्ये संधी देण्यात यावी. मात्र कुर्ला विधानसभेमध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत. उमेदवाराची संधी जी काही संधी मिळते आहे त्याची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.